हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 अतिशय महत्त्वपूर्ण बुक आहे करंट अफेअरच्या उद्देशाने. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे. ते सिक्वेन्सनुसार बघा, म्हणजेच करंट अफेअरची भीती तुमच्या मनामधून निघून जाईल. आणि ही सिरीज घेण्यामागे एकच उद्देश आहे की आपण ही बुक कशा पद्धतीने वाचन करू परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण की जर बघितलं प्रत्येक न्यूज ही आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण नसते. मग त्यामागे मधील आपण महत्त्वपूर्ण पॉईंट खरंच आपल्याला घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या रिव्हिजन मारण्यामध्ये जास्त अडचण जाणार नाही. तर बघा, आज आपण महत्त्वपूर्ण टॉपिक आहे प्रमुख नेमणुका. तर प्रथम प्रमुख नेमणूक जर बघितली तर हिरालाल समरिया हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर यांची नेमणूक कोण केली? मग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केलेली आहे. महत्त्वपूर्ण का आहे मग हे? कारण की हे भारताचे मुख्य आयुक्त निवड होणारे देशातील पहिले दलित व्यक्ती आहे. मग याआधी कोण होते? तर यशवर्धन कुमार सिन्हा हे याआधी या पोस्टवर होते. तर आता त्यांची निवृत्ती झालेली आहे. तर मग समरिया हे याआधी काय होते? तर 2020 मध्ये माहिती आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. अल्पपरिचय जर बघितला आपण त्यांचा, शिक्षण बघा, सिव्हिल इंजिनियर राजस्थान विद्यापीठातून त्यांनी केलेले आहे. आणि महत्त्वपूर्ण पॉईंट, 1985 बॅचचे तेलंगणा कॅडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कामगार रोजगार मंत्रालय सचिव म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर खते मंत्रालय सहसचिव म्हणून काम केलेले आहे. हे पॉईंट आहेत, आपल्याला आवश्यक आहे माहीत असणं. आता केंद्रीय माहिती आयोग बघू आपण. ही एक वैधानिक संस्था आहे, म्हणजेच गैरसंवैधानिक आहे, संविधानिक नाही. स्थापना 12 ऑक्टोबर 2005 मध्ये स्थापना झालेली आहे. तर कायदा कोणता आहे मग? राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 चा कायदा. या केंद्रीय माहिती आयुक्ताची रचना जर बघितली आपण, एक मुख्य आयुक्त, जास्तीत जास्त 10 इतर माहिती आयुक्त त्यामध्ये निवड होतात. म्हणजे जवळपास 11 सदस्यांची बॉडी आहे. आता निवड समिती जर बघितलं तर निवड समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पंतप्रधान यांची नेमणूक, लोकसभा विरोधी पक्ष नेता असतो त्यामध्ये, आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो. त्यांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करतात. आता या केंद्रीय माहिती आयुक्ताचा कार्यकाळ जर बघितलं तर 5 वर्ष किंवा 65 वर्ष पर्यंत हे या पदावर रुजू असतात आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. पुढील न्यूज आहे, बिमस्टेकचे सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती झाली आहे. आता बिमस्टेक काय आहे? हे 7 देशांची एक संघटना आहे. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. तर ही संघटना, या संघटनेच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती झाली. याआधी मग कोण होते या सरचिटणीसपदी? तर भूतानचे तेनजिंग लेकफेल हे यांची त्या जागी नियुक्ती होती. त्यांच्या जागेवर आता इंद्रमणी पांडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झालेली आहे. हे महत्त्वपूर्ण का आहे? कारण की हे भारतातील पहिले अशी व्यक्ती आहे जे की सरचिटणीसपदी नियुक्ती झालेली बिमस्टेकवर. आता बिमस्टेकचा लॉंग फॉर्म जर बघितला आपण तर बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. माहीत करायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती झाली. यांच्याबद्दल जर बघितलं तर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय जे काही संस्था आहेत त्यामध्ये स्थायी प्रतिनिधित्व आहे त्यांची. 1990 मध्ये ते परराष्ट्र सेवेत रुजू झाले. त्यांनी ओमानच्या सल्तनतमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले, फ्रान्समधील उपराजदूत म्हणून काम केले, चीनमधील जे काही ग्वांगझू येथे महावाणिज्य दूत म्हणून काम केले. हे महत्त्वपूर्ण आहेत पॉईंट, लक्षात ठेवा. आता बिमस्टेक संस्था याबद्दल बघूया आपण. बिमस्टेक जर बघितलं आपण तर बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. स्थापना लक्षात ठेवा 1997 मध्ये स्थापना. सदस्य देश किती आहेत? मग यामध्ये 7 आहेत. कोणते देश आहेत? भारत बघितलं आणि शेजारी राष्ट्र जशी बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. या गटातील जर बघितलं आपण तर एकूण लोकसंख्या जगाच्या 21.7% आहे. आणि या एकूण 7 देशांची म्हणजे GDP जर बघितली आपण $3.8 ट्रिलियन आहे, जे की जगाच्या. हे महत्त्वपूर्ण पॉईंट लक्षात असणं आवश्यक आहे आपल्याला. संक्षिप्तपणे नेमणूक जर बघितली आपण, महत्त्वपूर्ण नेमणूक आहे उषा शेखर. का नेमणूक महत्त्वपूर्ण आहे? कारण की हे जर बघितले भारताचे आहेत आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन प्रायव्हेट लॉच्या काय आहे, गव्हर्नर काउन्सिलवर निवड झालेली आहे. आता इंटरनॅशनल संस्था आहे त्या गव्हर्नर काउन्सिलवर निवड झाली, म्हणून उमाशंकर लक्षात ठेवा. बघितलं आपण तर याचे मुख्यालय जर बघितले तर रोम, इटलीमध्ये आहे. आणि हे कशासाठी कार्य करते? तर विविध जे काही कायदे आहेत या कायदेशीर समस्यांची हाताळणी करण्यासाठी ही स्वतंत्र अशी आंतरशासकीय संस्था आहे. आता डोनाल्ड टस्क जर बघितले आपण तर
जर बघितलं तर हे पोलंडचे पंतप्रधानपदी यांची शपथ म्हणजे यांची निवड झालेली आहे पोलंडचे पंतप्रधान. याआधी जर बघितलं आपण 2007 ते 14 मध्ये पण हे पोलंडचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. तर दोनदा वेळेस यांची डोनाल्ड टस्क यांची पोलंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. दिनेश त्रिपाठी हे नौदलाचे उपप्रमुख निवड झाली आहे यांची, जे की व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून लक्षात ठेवा, दिनेश त्रिपाठी. पुढील महत्वाची न्यूज जर बघितली आपण आता, पारेख यांचे नामनिर्देशन. आता हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत म्हणून महत्वपूर्ण न्यूज आहे. भारतीय वंशाची जागतिक स्तरावर जर बघितलं तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IDFC जे काही संचालक मंडळ आहे त्या मंडळावर नामनिर्देशित केलेले आहे पारेख यांना. देवेन पारेख लक्षात ठेवा, जे की IDFCच्या संचालक मंडळावर नामनिर्देशन कोणी केले तर जो बायडन यांनी. तर बघा आता देव शर्मा. आता देव शर्मा का महत्वाची पूर्ण न्यूज आहे, कारण की हे भारतीय वंशाचे आहे म्हणून लक्षात ठेवा. कारण की इंटरनॅशनल लेवलला जेव्हा भारतीय वंशाच्या व्यक्तीबद्दल काही चर्चा असते ते महत्वपूर्ण असते. तर ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे माजी खासदार देव शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे सिनेटवर. तर महत्वपूर्ण जर बघितलं तर इस्रायलमध्ये ते ऑस्ट्रेलियाचे राजदूत म्हणून पण त्यांनी काम केलेले आहे लक्षात ठेवा. आणि ऑस्ट्रेलिया संसदेत भारतीय वंशाचे पहिले खासदार बनून त्यांनी इतिहास रचला आहे म्हणून महत्वपूर्ण न्यूज आहे. आता कांचन देवी पण लक्षात ठेवा की महासंचालकपदी निवड झालेली आहे. कशाच्या? भारतीय वनीकरण संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी निवड झालेली कांचन देवी. कारण की महत्वपूर्ण का? कारण की पहिली महिला अधिकारी आहे म्हणून थोडंफार लक्षात असू द्या. आता जेवियर मिलई. जेवियर मिलई जर बघितलं तर अर्जेंटिनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे जेवियर मिलई. का महत्वपूर्ण आहे? कारण की वादग्रस्त अर्थतज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ जेवियर मिलई. कोण आहेत मग? अर्जेंटिनाचे अध्यक्षपदी निवड होणारी व्यक्ती. डोनाल्ड ट्रम्प म्हणून ओळखले जाते अर्जेंटिनाचे मिलई म्हणून महत्वपूर्ण आहे. डोनाल्ड ट्रम्प कोणाचे? तर अर्जेंटिनाचे डोनाल्ड ट्रम्प कोणाला म्हणून ओळखले जाते तर जेवियर मिलई यांना. तर बघा प्रश्न कसा तयार होऊ शकतो इथे. जेवियर मिलई हे सध्या अर्जेंटिनाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांना डोनाल्ड ट्रम्प म्हणून ओळखले जाते अर्जेंटिनाचे. दोन्ही जे काही करेक्ट ऑप्शन आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रश्न तयार होऊ शकतो. बलबीर सिंग यांचा राजीनामा. आता बलबीर सिंग काय आहेत? अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते SEH बलबीर सिंग. यांचा कार्यकाळ संपला, त्यांनी राजीनामा दिला. संपल्यानंतर राजीनामा दिला. तर ASG म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती 2020 मध्ये. एवढं लक्षात ठेवा. संजय कुमार जैन. आता संजय कुमार जैन काय आहे? सिम्पली लक्षात ठेवा, जे की IRCTS म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व्यवस्थापक म्हणून संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. का महत्वपूर्ण आहे? कारण की 2021 पासून हे पद रिक्त होतं, आता त्यांची नियुक्ती झाली आहे. कमला शिरीन लखदीर हे आता जर बघितलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाचे आहेत आहे कमला शिरीन. आता कमला हॅरिस वेगळी आहे, कमला शिरीन आहे. तर इंडोनेशियातील जे काही अमेरिकेचे राजदूत म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? कमला शिरीन. आता इंडोनेशियाचे अमेरिकेतील राजदूत कोण? तर कमला शिरीन लखदीर लक्षात ठेवा. याआधी 17-21 मध्ये ते मलेशियाचे राजदूत म्हणून होत्या. हे महत्वपूर्ण आवश्यक आहे आपल्याला न्यूज. संजय कुलश्रेष्ठ. आता संजय कुलश्रेष्ठ काय आहे मग? जर बघितलं हुडको जे काय आहे, हुडकोचे अध्यक्ष म्हणून त्यांची एक नियुक्ती झालेली आहे. जर बघितलं तर हुडको जर बघितलं आपण हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. आता गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा प्रकल्प या संबंधात वित्त पुरवठा करते ती कंपनी म्हणून महत्वपूर्ण आहे. कारण की प्रधानमंत्री आवास योजना या संबंधित ही न्यूज आपल्याला विचारू शकते की संजय कुलश्रेष्ठ काय आहे. तर हे एक हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची काय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि ही संस्था जर बघितली तर ही पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माणाचा वित्त पुरवठा करणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. आता इथे जर बघितलं तर 70 मध्ये तिची स्थापना झाली आणि दिल्ली येथे मुख्यालय आहे. डॉक्टर मिनेश शहा. मिनेश शहा काय? हे दुग्ध व्यवसायाचे जे काय संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली असं म्हटलेलं आहे. महत्वपूर्ण नाही तेवढी आपल्याला. प्रवीण गेडाम. महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. सुनील चव्हाण यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. प्रवीण गेडाम कोण आहेत? मग महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त आहेत. त्याच्या आधी सुनील चव्हाण हे होते. महाराष्ट्राबद्दल आहे म्हणून महत्वपूर्ण आहे. आता क्रिस्टोफर लक्सन न्यूझीलंडचे 42वे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. जर बघितलं तर जानेवारी 2023 मध्ये ते 41वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेले आहेत. तर आता हे 42वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती त्यांचीच झालेली आहे. क्रिस्टोफर लक्सन न्यूझीलंडचे पंतप्रधान 41 2023 मध्ये, आता 42 म्हणून त्यांची पंतप्रधानपदी निवडणूक झालेली आहे.
आता जर बघितलं अरिंदम बागची स्थायी प्रतिनिधी आहे तो. आता जर बघितलं अरिंदम बागची स्थायी प्रतिनिधी जर बघितलं UN जिनवा आहे ते UN जे काही संयुक्त राष्ट्र आहे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आहे यामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरिंदम बागची. कारण की इंटरनॅशनल लेवलची संस्था आहे आणि भारतीय व्यक्ती आहे म्हणून महत्वपूर्ण आहे. आता इंद्रमणी पांडे जर बघितलं यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. आता इंद्रमणी पांडे जर बघितलं बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी रुजू झालेले आहेत. अमरदीप सिंग भाटिया. आता जर बघितलं अमरदीप सिंग भाटिया जर बघितलं चहा बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईनमध्ये विचारू शकतो आपल्याला. पंकज बोरा अहमदाबाद चार्टर्ड अकाउंट पंकज बोरा यांची इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्षपदापदी कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. तर इंडो अमेरिकन चेंबरचे अध्यक्षपद जर बघितलं तर पंकज बोराकडे आलेले आहे. नंदिनी आझाद यांची IRU वर निवड झालेली आहे. आता नंदिनी आझाद जर बघितले कारण की त्यांची इंटरनॅशनल येथे लेवलला नियुक्ती झाल्यावर महत्त्वपूर्ण ठरू शकते. म्हणजे इंटरनॅशनल रिफायनरी युनियन बोर्डावर दुसऱ्या टर्मसाठी त्यांची निवड झालेली आहे. 2018 मध्ये या बोर्डामध्ये ते सामील होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. आणि ही IRU जर बघितलं तर राष्ट्रीय सहकारी संस्थांची जागतिक संघटना म्हणून सहकाराचे जनक म्हणून या संस्थेला ओळखले जाते. म्हणून महत्त्वपूर्ण न्यूज आहे नंदिनी आझाद आहे जे की इंटरनॅशनल रिफायनरी युनियनच्या बोर्डावर दुसऱ्या टर्मसाठी निवड झालेली व्यक्ती नंदिनी आझाद. बाकी इतर तर आपल्याला काही गरज नाही वाचायची, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. कारण की पुढे बघा आता दिनेश खारा यांना मुदतवाढ दिलेली आहे. मग कशासाठी तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी जी काही बँक आहे स्टेट बँक यांच्या अध्यक्षपदी त्यांचा कार्यकाळाची काही मुदतवाढ केलेली आहे. तर यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे, ज्यांची 3 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे जे की 6 ऑक्टोबर 2023 रोजी यांना ऑगस्ट 2024 साठी 3 वर्षाचा जे काही कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ दिलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. दिनेश खारा हे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी निवड होणारे मुदतवाढ दिलेली आहे त्यांना. एड्रियन सायनर यांचा राजीनामा. आता एड्रियन सायनर यांचा राजीनामा काय, ब्रिस्बनचे जे काही शहरचे जे महापौर होते यांनी राजीनामा दिला आहे. आणि 21-23 मध्ये जे काही इंडियन ऑलिम्पिकचे आयोजन करणारा हा ब्रिस्बन शहर होतं, याचे जे काही महापौर आहे यांनी राजीनामा दिलेला आहे एड्रियन सायनर. मकरंद रानडे. आता भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांना जे काही हवाई दल आहे दिल्ली येथे या मुख्यालयात निरीक्षक आणि सुरक्षा विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मकरंद रानडे. लक्षात ठेवा, कारण की सिक्युरिटीच्या बाबतीत आहे. क्रिस्टोफर लक्सन आपण बघितलेला आहे, न्यूझीलंडचे 42 पंतप्रधान. आलोक शर्मा SPG संचालक पदी झालेले यांची निवड. आलोक शर्मा SPG संचालक पदी कोणाची निवड म्हटलं वन लायनर स्वरूपात आलोक शर्मा लक्षात असू द्या. कारण की SPG जर बघितलं ते महत्त्वपूर्ण सिक्युरिटीच्या बाबतीत आहे. तर यांनी आलोक शर्मा यांची SPG संचालक पदी नियुक्त झालेली आहे. सुएला ब्रेवरमन जर बघितलं तर ब्रिटनचे जे पंतप्रधान ऋषी सुनक आहे. सुएला ब्रेवरमन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 13 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रिमंडळाची फेररचना केली आणि त्या फेररचनेत गृहमंत्री सुएला ब्रेवरमन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. आता महत्त्वपूर्ण काय, कारण की तुम्हाला विचारू शकते नुकतेच ब्रिटनचे ऋषी सुनक यांनी आपल्या मंत्रिमंडळातून फेररचना केल्यानंतर हकालपट्टी कोणत्या गृहमंत्र्यांची केली आहे तर सुएला ब्रेवरमन यांची केलेली आहे, जे की भारतीय वंशाचे आहेत. महत्त्वपूर्ण असू द्या, महत्त्वपूर्ण न्यूज आहे. संतोष कुमार झा. आता जर बघितलं संतोष कुमार झा IRTS चे अधिकारी. संतोष कुमार झा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष झालेले आहे म्हणते. ठीक आहे. सुरेश काकानी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी त्यांची निवड झालेली आहे. कोणाची, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची सचिवपदी सुरेश काकानी. अनुषा शहा ब्रिटनच्या स्थापत्य अभियंता संस्थेच्या म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर जे की ब्रिटनमध्ये आहे हे अनुषा शहा. आणि हे जर बघितलं तर 205 वर्षामध्ये जर बघितलं तर इतिहासात भारतीय वंशाच्या पहिल्या अध्यक्षा ठरल्या आहे. म्हणून हे महत्त्वपूर्ण आहे. अनुषा शहा तुम्हाला विचारू शकते भारतीय वंशाच्या अनुषा शहा जर बघितलं तर हा 205 वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांची कुठे निवड करण्यात आलेली आहे तर ते इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियरच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. आणि ही एक व्यावसायिक संघटना आहे. 95,000 सदस्य आहेत या संस्थेत.
विन गोपाल तिसऱ्यांदा सिनेटवर. आता भारतीय वंशाचे अमेरिकन सिनेटवर विन गोपाल यांची न्यू जर्सी सिनेटवर तिसऱ्यांदा निवड झालेली आहे आणि भारतीय वंशाचे असल्यामुळे हे आणि ते अमेरिकेच्या सिनेटवर निवड होणार आहे म्हणून महत्त्वपूर्ण न्यूज आहे. आता किती मतं पडले हे काही आपल्याला लक्षात नाही, पण 38 वर्षाचे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं 2017 मध्ये यांची पहिल्यांदा निवड झाली होती आणि आता तिसऱ्यांदा निवड त्यांची झालेली आहे. हितेश कुमार मकवाना. आता हे तामिळनाडू कॅडरचे जे काही प्रशासकीय IAS अधिकारी आहेत, मग यांची नियुक्ती जर बघितलं तर भारताचे सर्वेयर जनरल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण न्यूज आहे. हितेश कुमार मकवाना यांची सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. वन लाईनर स्वरूपात येऊ शकते आपल्याला. ते कॅडर लक्षात ठेवा, तामिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत. मनोरंजन मिश्रा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI 2023 पासून 1 नोव्हेंबर 2023 पासून नवीन कार्यकारी संचालक म्हणून मनोज मिश्रा यांची नियुक्ती केलेली आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये नवीन कार्यकारी संचालक म्हणून काय आहे, मनोज मिश्रा, मनोरंजन मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, लक्षात असू द्या. SST अध्यक्षपदी नरेंद्र मोदी. आता जर बघितलं तर वेरवल जवळील जे काही प्रतिष्ठित सोमनाथ मंदिराची मालकी आणि व्यवस्थापन करते आहे श्री सोमनाथ ट्रस्ट. या सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी जर बघितलं 5 वर्षाच्या कालावधीसाठी या अध्यक्षपदी नरेंद्र मोदीची नियुक्ती करण्यात आली आहे आणि हे ट्रस्ट 74 वर्षाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षाची 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. यापूर्वी अध्यक्षाचा कार्यकाळ 1 वर्षाचा असायचा. आता SSTच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झालेली आहे. तुम्हाला विचारू शकते श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, आणि यांच्या आधी जर बघितलं तर या अध्यक्षाचा कार्यकाळ 1 वर्षाचा असायचा, आता 5 वर्ष करण्यात आलेले आहे. न्यायमूर्ती राजेंद्र मेनन, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरण AFTच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. AFTचे पुनर्नियुक्त झालेले राजेंद्र मेनन, लक्षात ठेवा. 4 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण पवार हे CBIचे सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 5 वर्षासाठी नियुक्ती असेल यांची. आणि कर्नाटक कॅडरचे 2003चे तुकडीचे ते IAS अधिकारी आहेत, लक्षात ठेवा असू द्या. प्रवीण पवार CBIचे सहसंचालक. सुलतान इब्राहिम इस्कंदर. आता मलेशियाची राजघराण्यामध्ये राजा म्हणून जर बघितलं निवड झालेली आहे कुणाची, सुलतान इब्राहिम इस्कंदर हा 17वा राजा म्हणून निवड झालेली आहे त्यांची. तर तुम्हाला विचारू शकते सुलतान इब्राहिम इस्कंदर आणि सर्व काही इस्लामिक राष्ट्र असेल त्या ऑप्शनमध्ये, पण तुम्हाला मलेशिया इथे टिक करणं आहे, कारण की मलेशियाची जे काही 17वे राजा म्हणून निवड झालेली आहे सुलतान इब्राहिम इस्कंदर. तर जर बघितलं तर यामध्ये ते पहांग राज्याचे शासक सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद यांची जागा घेतील. आता या महत्त्वपूर्ण न्यूज आपण कंप्लीट केलेल्या आहे. आता राहिलेले जे काही महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमणूक असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आणि तुमचा या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.